ती आंचीने? ते साकेतच्या आणि माझ्या लग्नाबद्दल बोलायचं होतं ना. साकेत आणि मी लग्न करणार आहोत लवकरच. काय? लग्न तुझ्याशी? बेबी आत्यानी माझ्यासाठी आणलंय हे स्थळ. काय? बेबी दार लावून घे. अगं मम्मा काय झालं ग? इथे कशाला बोलवलंस? तिथेच बोललो असतो की आपण. बेबी काय ग, तुला एखादी गोष्ट करू नको असं सांगितल्यावर तू ऐकत का नाहीस ग? तुला मी सांगितलं होतं ना की त्या मुलीला इथे बोलवू नकोस. ती या घरची सून होण्याच्या लायकीची नाही. का बोलवलंस तिला तू? मम्मा साकेतने तिला बघावं म्हणून. ए, इतकी काही वाईट नाहीये ती. नाही, चांगुलपणाचा एक तरी गुण तिच्याबद्दल सांगू शकतेस का? हा मम्मा ती माझं सगळं ऐकते. अच्छा, तुझं ऐकते म्हणून ती साकेतची बायको होण्याचे योग्य आहे असं तुला म्हणायचंय. हो हो काय? मग तर अजिबातच नको. अगं संसार कशाशी खातात हे तुला तरी कळतं का ग? हा माहितीये तुला? तू काय शिकवणार तिला? बेबी जरा ना डोकं ठिकाणावर ठेव. मी तरी काय अपेक्षा करणार तुझ्याकडनं? किती वर्ष संसार करतेस? तुला नवरा बायको म्हणजे काय, संसार म्हणजे काय, एकत्र कुटुंब म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? सगळा आनंदी आनंदच आहे. छवी हा? आता आता आपल्या साकेत दादाचं आणि आपल्या बर्फीचं लग्न होणार. वा वा, वा. नाही म्हणजे आता कसं लग्नानंतर पण बर्फीलाच बघायला लागेल ना सगळं. काय म्हणजे साकेत दादाला काय आवडतं, साकेत दादाला काय नाही आवडत, या. सगळ्या गोष्टी तुला जपायला लागेल बर्फी. या साकेत मी सगळं बघीन. डोंट यू वरी. वरी कसलं त्यात? वरी करण्यासारखंच आहे तसं सगळं. हा काही नाही ग, फार काही कठीण नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुला फक्त. जसं की जशा की सांगतो म्हणजे जेवणाचं. आता साकेत दादाला जेवणात काय आवडतं हे तुला माहिती असायला हवं ना. काय मग छवी सांग सांग साकेत दादाला काय काय आवडतं जेवणात? हा दादूला पाटवडी, सुरणाची वडी, पुरणपोळी आणि त्याला चिकन सुद्धा आवडतं. कधी कधी त्याला इतकं चिकनची क्रेविंग होते ना, तुला माहितीये का? आणि जेव्हा पण नॉनव्हेज असेल ना तेव्हा दादूला सोलकडी लागतेच. तेवढा मात्र शिकून घे हा तू. हा ते मॅन्डेटरीच आहे म्हणजे. आणि ऑफिसची तयारी? ऑफिसची तयारी पण तुलाच बघायला लागेल बर्फी सगळी साकेत दादाची. हळूहळू शिके ना मी सगळं. ऑब्विसली. आणि मला जेवण सोडून बाकी सगळं येतं. मुळात त्या मुलीला एकत्र कुटुंब म्हणजे काय तेच माहित नाही. अशी मुलगी साकेतची जोडीदार होऊ शकत नाही. तेव्हा तिला आल्या पावली परत पाठव, कळलं? मम्मा मम्मा तुला काहीच कसं काही चांगलं दिसत नाहीये. अगं लग्नानंतर शिकेल हळूहळू. तू शिकलीस का? अगं साधं भाजी आणायला सांगितलं ना तुला तर गोंधळून जातेस तू. बाहेरचं राहू दे ग, घरात कोणाला एक कप चहा करून दिलास कधी? नाही ना. आणि तू दुसऱ्याच्या जोडीदाराची निवड करणार? बेबी खरंच सांगते तुला, मला ना कधी कधी लोकांना सांगायला लाज वाटते की तू तुझी मुलगी आहेस. झालं काही झालं की घसरा माझ्यावर. मला पण कळतंय या घरात तुला माझी किंमतच नाहीये म्हणून सगळे मला असे वागवतात. पण मी पण या घरची मुलगी आहे, मला पण अधिकार आहे. अधिकार आहे बेबी, पण ते स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा, दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा नाही. मी तुला शेवटचं निक्षून सांगते, बर्फी साकेतसाठी योग्य नाही आणि हा माझा फायनल निर्णय, कळलं? बाकी सगळं येतं ना. बस
तर मग सॉल्ट आहे. मी काय म्हणते आपण 4-5 दिवस आईला सुट्टीच देऊया. म्हणजे कसं आईला पण आराम मिळेल आणि बर्फीला पण सगळी कामं नीट करता येतील. तिला पण थोडी प्रॅक्टिस होईल ना कामांची. म्हणजे कोणाला काय आवडतं काय नाही हे सगळं कळेल ना तुला. बेस्ट आयडिया आहे छवी. काय आयडिया आहे, क्या बात आहे. म्हणजे म्हणजे काय 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 काम असेल. फार काही नाही ग, फारच छोट्या छोट्या गोष्टी आहे. जशा की केर काढणं, लादी पुसणं, झाडांना पाणी घालणं, सकाळी सगळ्यांना गरम गरम ब्रेकफास्ट सर्व करणं आणि ऑफिसची तयारी अगेन. म्हणजे तुला सांगितलं ना, साकेतदाच्या ऑफिसचे सगळे कपडे धुवून ठेवायचे, मग तो ऑफिसला जाताना सगळं आयर्न करून ठेवायचं. आणि हा बर्फी, त्याच्या ऑफिसची बॅग पण तूच भरायची सांग. आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं की बेबी आत्या. अगं तुझी बेबी आंची तिच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करायच्या. आणि मोरू काका आहेत ना, त्यांना रोज जेवणामध्ये एक तरी गोड पदार्थ लागतोच, तेवढा मात्र बनवायचा आठवणीने. आणि या व्यतिरिक्त पण 1-2 गोष्टी आहेतच. जसं की बाईजीचं ते मेडिसिनचं वगैरे, नंतर तिला जे काही पथ्याचं लागतं ते सगळं जेवण करायचं, तिला द्यायचं. आणि अरे स्टोर रूम बद्दल राहिलंच की. अरे हा स्टोर रूम. राहिलंच रे. अरे स्टोर रूमचं पण असं एक थोडंफार असं काम असतंच. म्हणजे स्टोर नाही बेबी, मी सांगितलं ना, मी काही ऐकून घेणार नाही. तू तिला इथे बोलवलेस ना, आता तूच तिला द्यायला सांगितलं. पण मामा साकेतला एकदा तिला भेटू तर दे, एकमेकांशी त्यांना बोलू तर दे. बेबी तुला नाहीचा अर्थ कळत नाही का ग? साकेतचं लग्न त्या मुलीशी करून देणार नाही, माझा नकार आहे. सांग तिला. फक्त तंटण करता येते हिला. बर्फी बेबी आमची मला नाही जमणार हे सगळं काम. अगं काम नाही केलीस तर लग्न कसं होणार दादू सोबत. तुला घरातली कामं करावी लागणार ना ग. अगं बर्फी बेटा, तुला मी सगळं सांगेन. सगळं सांगेन, तू अजिबात काळजी करू नको. नाही मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. हे सगळं मला नाही जमणार. मी तर घरातही काही काम करत नाही. हे सगळेजण मला सांगतायत की मला आधी पुसावे लागेल, कपडे धुवावे लागतील, भांडी घासावी लागेल, जेवण बनवावं लागेल आणि गार्डनिंग. माझे नेल सोबत गोळे काढून मी नाही करू शकत. सॉरी आंटी. बर्फी बर्फी प्लेयर ग्राउंड मध्ये यायच्या आधीच हिट विकेट मिळाली. छवी त्यात हसण्यासारखं काय आहे? बर्फी चल वाचवलं तुला. लागलं तर नाही ना? ये उठ. ऐक बर्फी, तू आज चला. बेबी आत्या काय गये दात काढून हसत होतीस? माझ्या बर्फीला घरातून हकलून लावलंस तू. कोण समजते कोण तू स्वतःला? नोकरेस लायकीत राहा ना. बेबी बेबी तोंड सांभाळून बोला. नाही मम्मा, आज नाही. आज मी गप्प नाही बसणार. कारण तुझी ही दीड दमडीची छवी आहे ना, आणि तिची ती दीड दमडीची आई, यांना ह्यांच्या काकाने ह्या सगळ्या वागणुकीमुळे घरातून बाहेर काढलेलं आहे. आणि मी तर म्हणते बरंच झालं, असंच व्हायला पाहिजे ह्यांच्या सोबत.
माझे बाबा देवाघरी गेलेत आणि काकांनी आम्हाला घराबाहेर जायला सांगितलं. बेबी तू मर्यादा ओलांडून बोलतेस. लाज नाही वाटत का ग तुला? नाही वाटत मम्मा लाज. या बाहेरच्यांसाठी मी कशाला लाज वाटून घेऊ? घरात हे फुकट खातात, हे फुकट राहतात, यांना लाज नाही वाटत तर मी का गप्प बसू? आणि मम्मा हे जे सगळं काही होतंय ना ते तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे. ही भिकारडी लोक आहेत ना, ही सगळी तुझ्यामुळे डोक्यावर बसली आहेत आणि अशी वागतायत. आणि आज काय केलं हिने? काय गए माझी पाहुणी या घरात आली, तिला तू हकलून लावलंस. हिम्मत कशी झाली ग तुझी? खरं तर तुझ्या भिकारड्या आईला, तुला आणि तुझ्या भावाला या घरातून हकलून दिलं पाहिजे. बेबी बस बस. खूप बोलतेस तू. गप्प बस तू बेबी. आता एक शब्द नाही बोलायचा. एक शब्द नाही ऐकून घे ना. बाईजी बेबी आता तुम्ही प्लीज जरा शांत बसा. सहन नाही होते तुला? स्वतःमध्ये जेव्हा सहनशक्ती नसते ना तर दुसऱ्याला पण टोमणे मारायचे नसतात. आणि दरिद्री लोकांनी साथ द्यायची नसते. छवे बेबी आता मी पाया पडते तुमच्या, प्लीज शांत राहा. आजीला त्रास होतोय. छवे बायजी तू शांत हो. फिरंग्या, साकी दादू खाली ये, बयाजीला त्रास होतोय. बायजी तू ये, आपण आज जाऊया. ये दादू, फिरंग्या लवकर या. ये बायजी आपण आज जाऊ. ये सावकाश, ये सावकाश. ये साकी दादू, फिरंग्या ये सावकाश. या बेबी हत्याला ना मॅनर्सच नाही, मोठ्यांचा मान नाही. स्वतः इथे राहते लग्न झाल्यापासून, पण माहितीच्या डोळ्यात खूपते. तिच्या मुलांना वाटेल ते बोलते. यु नो व्हॉट, आता ना हिला मी जरा माझ्या पद्धतीनेच समजवतो. थांब तू आता. आई आजी राहू दे. हे बघ, मी डॉक्टरांना फोन लावतोय. तू इथे बस बायाजी जवळ आणि काळजी घे तिची, कळलं? बायजी तू यापुढे आमच्यासाठी कोणाशीही भांडण करायचं नाहीयेस, कळलं? तुला माहितीये ना बेबी त्याचा स्वभाव कसा आहे. तुलाही माहितीये, आम्हालाही माहितीये. त्यामुळे जाऊ दे, सोडून दे ना. पण बायजी तुझा हा प्रेमाचा हात आमच्या डोक्यावर असताना आम्हाला खरंच कोणाच्याही बोलण्याचं काहीच वावगं नाही वाटत. खरंच काही नाही वाटत. आणि मुळात आम्हाला कोणीही काही बोललं तरी आम्ही सहन करू. पण तुझं काय, तुझी तब्येत बिघडली तर, तुला काही झालं तर? तू नेहमी म्हणतेस ना की छवी सोबत असली तर देव पण टेन्शन घेत नाही. मी बरी, काही नाही होणार. पण बरी असा रे जरा. काय झालं? घे ना थोडी. नको मला. थोडी प्लीज. बस नको. तुझ्या लवेबल सिस्टर साठी सेलिब्रेट करण्यासाठी पण नाही घेणार तू? नको. फायनली माझ्या सक्सेस साठी फायनली उद्या मी राजगुरूंच्या घरची मोठी सून म्हणून डिक्लेअर होणार आहे. नक्की ना? तू साकी
तुला नक्की प्रपोज करेल ना, नाहीतर सगळी नशा उतरेल अगं. मरू का गं? नशा आता उतरणार नाहीये, नशा आता वाढत जाणार. ताकदवर माझ्या प्रेमाची नशा. आजपर्यंत तू मला सांग, किती अडचणींवर मात करून मी देऊन पोचले की नाही? कोणी अडवू शकलंय मला? ती छवी पण नाही काय करू शकली, आता पण नाही काय करू शकणार बघ. मी त्या राजगुरूंच्या घरची सून पण होणार आणि त्या सरस्वती बाईला त्रास पण देणार. बदला घेणार. बदला. तसं असेल तर ठीक आहे. बावळट, तू पण त्या बटाट्यासारखी कधी कधी डोकं चालवते. नॉनसेन्स. तू बघ उद्या, तो साकेत उद्या मला नक्की प्रपोज करणार. त्या घरात आता मला अडवणार कोणीच उरलं नाहीये. भरलं बे. बावळट. त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. कोण? अरे तिकडे बघ ना. राजनाथ. ती राजनाथ. बायको बरोबर भांडण झाले का तुमचं? काय? नाही म्हणजे बायकोबरोबर भांडण झाले का? वेगवेगळ्या टेबलवर बसलात तुम्ही म्हणून म्हटलं. काय असेल ते मिटवा ना, एकत्र बसा आणि भांडण मिटवून टाका तुमचं. काय? माझी बायको कुठे? हे काय? ओ बाई, तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे. अहो, तुमच्या घरी छोटी डॉक्टर तुमच्यावरती 24 तास नजर ठेवून असते, त्यामुळे तुम्ही एकदम फिट आणि फाईन आहात. एकदम बरोबर बोलता डॉक्टर तुम्ही. आमच्या छवीची बाई आजीवर अगदी हेड मास्टरीसारखी नजर असते, त्यामुळे मुलं फेल होऊच शकत नाही. हो बाई, असं सगळं जरी असलं ना तरी आराम करायचा आहे. छबी, आलं ना लक्षात? हो, मी अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन. बाई, छबीने तुमचं पथ्य व्यवस्थित सांभाळलंय, त्यामुळे तुमची तब्येत एकदम हेल्दी आहे. बरं, येतो मी. काळजी घ्या. तुम्ही बाहेर येता, जरा औषधं आणि डाएट सांगतो. हो, चला आलोच मी. हिरंग्या, काही काळजी करू नकोस. आपल्या बाई आजीला काहीही होणार नाही. हो, इथेच तर होत्या त्या.
काय बोलतोय तू? कुठे आहे? ए तू गप रे, तू गप, तू पी, चल गप पी. कुठे गेली? इथंच बसले होते आता. कुठे गेल्या? हे बघ हीच होती का? याच होत्या त्या. खरंच याच होत्या. इथंच बसल्या होत्या. आमचं बिल बिल सिक्युरिटी सिक्युरिटी. मला माहितीये तू इथेच होतीस आणि मला बघून तू पळून गेलीस. सोडणार नाही तुला. मग असं पळून पळून किती पळशील? हा? तुला सोडणार नाही. कधी ना कधीतरी माझ्या साड्यात अडकशील. बघतो. राजनाथ, तुझ्यामुळे सगळी दारू उतरली. माझ्या पार्टीचा विचका केलास, पण परत असं होणार नाही. याच्यापासून 4 हात दूरच राहिलं पाहिजे, नाहीतर माझे सगळे प्लॅन फसते.